राजकीय ऍडजस्टमेंट आहे. कोण म्हणतंय विजय सामंत असं का? आता मी त्यांना विचारावं लागेल नैसर्गिक काय अनैसर्गिक काय ते आपण त्यांना विचारेल. बाबा काय नैसर्गिक कशाला म्हणतात अनैसर्गिक कशाला म्हणतात. कारण भाजप बरोबर शिवसेनेचं जे काय याला झालं 88-89 साली त्यावेळेला ते होत नव्हतं. त्यावेळेला वाजपेयी साहेबांनी संदेश दिला व्हायला पाहिजे. त्याची पण एक स्टोरी आहे. आणि ते जेव्हा व्हायला लागलं तेव्हा मी स्वतः मनोहर जोशी आणखीन काही आणि समोरून जे आहे हे गोपीनाथराव मुंडे होते, प्रमोद महाजन वगैरे सगळी म्हणतात. आम्ही बसून 1 महिन्यामध्ये जे आहे हे अलायन्स घडवून आणलं. ते पण असं घडवूनच आणलं होतं. नैसर्गिक जे असतं ते असंच होऊन जातं. ते घडवून आणण्यासाठी प्रयत्न नाही करावे लागेल. त्यावेळेला काही लोकांचा विरोध होता आणि गोष्टच सांगायचा भाजपचा विरोध होता आणि भाजप सांगत होते की हे प्रांतिक पक्ष आहे आणि आपला भारतीय पक्ष आहे त्याच्यामुळे नाही करायचं. परंतु वाजपेयी साहेबांनी संदेश दिला बाळासाहेबांना आणि आम्हाला आणि त्यांचे शब्द हे होते कि बाला साहब आपके पास भुजबल है तो हमारे पास बुद्धिबल है. हम दोनों एक हो जाएंगे तो चमत्कार हो जाएगा. त्यातून एक संदेश आहे. भुजबल म्हणजे तुमच्याकडे शक्ती आहे आणि आमच्याकडे युक्ती आहे. शक्ती आणि युक्तीचा संगम होईल. त्यानंतर जे आहे सगळं वातावरण निवळलं आणि सगळं एकत्रीकरण झालं. आता ते नैसर्गिक व्हायला सुद्धा जे प्रयत्न करावे लागले. धन्यवाद.